पोरीला दे. माझ्या मुलीला हात नाही लावायचा अजिबात. माझ्या पोरीला कुठे घेऊन चालले? माझ्या तू लहान मुलीनं चोरते. अगं मी चोर नाही, त्या बाईने नेलंय माझ्या कपड्याला. तुझ्या गँग मध्ये कोण कोण आहे बोल. त्या बाईने माझ्या पोरीला नेलंय. बघा, तुम्ही विचार करा आणि मग मला सांगा. पण हा, तुम्ही का एकदा हा जॉब जॉईन केला ना तर तुम्हाला मध्येच सोडता येणार नाही. या मुलांच्या अशा बेशिस्तपणामुळे एकही कोच इथे हप्ताभर टिकला नाहीये. पण तुम्हाला जर हा जॉब जॉईन करायचा असेल ना तर तुम्हाला 2 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट करावा लागणार. तुम्हाला मध्येच जॉब सोडता येणार नाही. निदान एक बॅच तरी सुरू होईल. तुम्ही एक काम करा, एक दिवस घ्या आणि मग विचार करून मला सांगा. तोपर्यंत दुसरा कोणी जर नाही आला ना तर आम्ही तुम्हाला बोलू. आपण जर तुम्हाला लगेच जॉब जॉईन करायचा असेल ना तर मग तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करावे लागतील. ठीक आहे, मी विचार करून सांगतो. ठीक आहे, काय हरकत नाही. थँक्यू. मॅडम, ही खूप मोठी चोर आहे. ही माझ्या मुलीला पळवून नेत होती. नाही मॅडम, मी चोर नाही आहे. मी चोर नाही आहे. कोण आहेस का तू आणि कुठून आलीस? नाव काय तुझं? मॅडम, मी खरं सांगतो मॅडम, मी खरंच काय नाही गेलो. मी पोर चोरणारी बाई नाही आहे. माझी कवळी माझी पोर आहे. ते मी माझ्या पोरीला घ्यायला गेलो. काय रे, काय झालंय? हे बघा ना, समोर काहीतरी गोंधळ सुरू आहे. ऍक्सिडेंट वगैरे झालंय काय? काही माहीत नाही. खाली उतरून बघू का मी? नको नको, उतरू वगैरे नकोस. आणि चिखल नाही का दिसत तुला? गाडी खराब होईल इकडे. अगं हो राजा हो, पण आपल्या हातात आहे का? थांब ना, एक काम कर रे बाळा, एक थोडस डावीकडून घे ना. बघ ना, जरा कट मारून घे. हो, आपल्याला निघायचंय. होय होय, जाऊया. हो हो, सांगितलंय ना त्याला. त्याला काय उभी राहा. तू अशी ऐकणार नाही. चल पोलीस स्टेशनला. तुला सांगू का नयनतारा, माझा सल्ला ज्यांनी ज्यांनी ऐकलाय ना त्या सगळ्यांचं नेहमीच भलं झालेलं आहे. म्हणजे आता जर समजा तू जर का मी म्हणते तसं केलं नसतंस किंवा माझा सल्ला मानला नसतास आणि ऋषीला घरी घेऊन आली नसतीस, तर मला वाटतं तुझं आणि ऋषीचं जे नातं आहे ना तसं तुटलं असतं. हे तुमच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला असता. नाही, ते बरोबरच आहे. पण काय आहे, मला चांगलीच कल्पना आहे की तुम्ही कुठलीही गोष्ट काहीतरी हेतू असल्याशिवाय करत नाही. आता याच्या मागे तुमचा काय हेतू होता याची मला काही कल्पना नाही. पण येस, तुम्ही जो काही मला सल्ला दिलात ना तो आवडला मला. आवडला ना? आवडला म्हणजे काय? आवडलाच पाहिजे, कारण तो सल्लाही तितकाच महत्वाचा होता. आणि असो बरं, पण म्हणजे ऋषी घरी येताना किंवा त्याला बोलवताना असं काही वेगळा त्रास वगैरे नाही ना दिला? म्हणजे सहज आला की? हो. आणि ती कमळी, ती कुठे गेली? नाही, मी असं ऐकलंय तिला कॉलेजच्या हॉस्टेलमधनं सुद्धा रस्टिकेट केलं. हे बघा, त्या कमळीशी ना या घराचा काहीही संबंध नाही आहे. आणि ऑफकोर्स आता ऋषी घरी परत आलाय याचा अर्थ तिच्याशी सगळे संबंध तोडूनच आलाय ना. खरं आहे, पण काय आहे, तू असं म्हणतेस, तू एकटीने मान्य करून उपयोगाचं नाहीये. म्हणजे ऋषीने सुद्धा तसं म्हणायला पाहिजे ना. हे होणार, मला पूर्ण विश्वास आहे हे नक्की होणार. हो? नयनतारा आंटी, ऋष कुठे दिसत नाहीये. ऋष कुठे गेला?
तो परत त्या गावच्या पुढे तर नाही ना गेला? ॲक्च्युली तो बिझनेस परत जॉईन करतोय, त्याच कामासाठी जरा बाहेर गेलाय. ओ गॉड, आय मीन मला त्याच्याशी बोलायचं होतं. काय ना, खूप दिवस झाले माझं त्याच्यासोबत काही कन्व्हर्सेशनच नाही झालंय. त्या गावच्या पुढे राहत होता ना. ती तर आलीच आहे आमच्या फ्रेंडशिपमध्ये पनौती बनून. जेव्हापासून आली आहे ना, आमचं काही धड बोलणं होत नाहीये. सो आता यू नो मला त्याच्याशी पुन्हा बोलायचं होतं, पुन्हा आमच्यातली फ्रेंडशिप अलाइव्ह करायची होती. गेटिंग माय पॉइंट? हां, काय अनिका, या कामासाठी तू नंतर आलीस ना तरी चालेल. आय थिंक वी आर डन. तुम्ही आता निघालात तरी चालेल. बर, ठीक. आई, तू कामिनी आजींना का नाही सांगितलंस की कमळी आपल्याच घरात राहते? सिरियसली रोहित, कधी तुला कधी कळतील या सगळ्या गोष्टी? मी तुला काय सांगितलं होतं? ही गोष्ट तिला कळता कामा नये. काय वाटेल तिला? स्वतःच्या मुलाला घरी परत आणायला तिने त्या कमळीला घरी आणलं. तिला हे कळलं तर किती टोमणे मारेल ती बाई मला. कमाल आहे तुझी. कधी हे सगळं संपणार आहे, कधी ही पनौती टळणार आहे ना, काही कळत नाही मला. आई, ती पनौती ऑलरेडी आपल्या घरातून गेली. व्हॉट? तुला माहिती नाही मी काय केलंय. मगाशी मी बाहेर गेलो होतो तेव्हा ती वेडीबाई तिथेच फुलं वेचत उभी होती. मी तिला सांगितलं की तुमच्या कमळीला कोणीतरी बाई गेटच्या बाहेर पळून घेऊन गेली. मग काय, गेली ओरडत ओरडत. मूर्ख. रोहित, अरे काय केलंस तू? डोकं बिकं फिरलंय का तुझं? हा? अरे आधीच त्या बाईची मानसिक अवस्था ठीक नाहीये. तिला मागचं काही आठवत नाहीये आणि अशा अवस्थेमध्ये ती बाहेर गेली तर तिला शोधणं किती कठीण जाईल याचा विचार केलायस तू कधी? हा? मूर्ख आहेस तू. मी मूर्ख नाहीये बाबा. जे कोणालाही जमलं नाही ना, ते या रोहित इनामदारनी करून दाखवलंय. काय मिंगे, अगं तू काय डोसक्यावर पडलेस काय? तुझ्या डोसक्यात काय माती भरले का? तुला काय म्हणलं होतं तिच्याकडे नीट लक्ष दे. एवढी कशी काय असू शकतेस ग तू? तुला एवढ्या गोष्टी कळत नाही निंगे. मी आता काय करायचंय, कुठं हुडकायचंय तिला? अगं तुला एवढं कळत नाही का ग? कमळे, अगं मी बाहेर आलो, तिला टसका लागलं म्हणून मी पाणी आणायला गेलो आणि निंगे आता गप बस. एक शब्द बोलू नकोस तू आता. अगं तुझ्या परीस गाढव बरी, गाढव बेशी वागणार नाहीत ग. एक तर रोज तिला सगळं नव्याने सांगायला लागतं. कुठे हुडकायचंय आपण तिला? काय करू शकते? गुडघ्यात भरलंय काय तुझं डोसकं? इतकं कळत नाही तुला? मी खरंच सांगतो, अगं माझी काय काय बोलू नको. आता काय करू शकते ते बोल.